काँग्रेसला उद्देशून मांडली, राष्ट्रवादीला उद्देशून मांडली की सेक्युलर वोटचं असणारं विभाजन होऊ नये, बीजेपी RSची सत्ता केंद्रातून गेली पाहिजे, या देशातला असणारं संविधान वाचलं पाहिजे, भाईचारा वाचला पाहिजे, बंधुभाव वाचला पाहिजे, स्वातंत्र्य वाचलं पाहिजे. वंचित बहुजन आघाडीने त्यांच्याबरोबर असणारा ओवैसी साहेबांच्या MIM बरोबर या ठिकाणी समझोता त्यांनी पाठिंबा दिला, आपल्या भूमिकेला दिला. काँग्रेस राष्ट्रवादी असं म्हणत होते की मग MIM नसेल तर आम्ही यांच्याबरोबर जायला तयार आहोत. एका मोठ्या दिलाने आणि एका असणाऱ्या मोठ्या भावनेतून त्यांनी काँग्रेसला जी असणारी ऑफर दिली त्याबद्दल बॅरिस्टर ओवैसी साहेबांचा असणारा मी आपल्या सगळ्यांच्या वतीने आभार मानतो, धन्यवाद मानतो. ही भूमिका घ्यायला सुद्धा फार मोठा कलेजा लागतो. स्वतःच्या पक्षाचं, स्वतः बरोबर असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचं मागे पुढचा विचार न करता जे आजच्या घडीला, आजच्या क्षणाला जी आवश्यकता होती त्यांनी असणारं जे इंग्रजी म्हणतात स्टेट्समनशिप दाखवली. आपल्या पक्षाला, आपल्या कार्यकर्त्यांना असणारा दुय्यम स्थान देऊ, संविधान वाचलं पाहिजे आणि त्या संविधान वाचवण्यासाठी त्यांनी असणारी एक स्टेट्समनशिप दाखवली. त्या स्टेट्समनशिपला आज मी सलाम करतो. आता ही भूमिका फार कमी जण घेतात. उद्देश याला श्रेष्ठ मानतो. आपल्या स्वतःचं असणारं बलिदान देऊ, कार्यकर्त्यांचं असणारं बलिदान देऊ, संविधान वाचलं पाहिजे म्हणून ही भूमिका काँग्रेस पक्षाने सुद्धा घेतली नाही, हे आपण लक्षात घ्या. उत्तर प्रदेशमध्ये तिथल्या झालेल्या युतीमध्ये काँग्रेसला घेतलं नाही, तर भूमिका ही घेतली काँग्रेसवाल्याने की आम्ही उत्तर प्रदेशमध्ये 80च्या 80 जागा लढवू. महाराष्ट्रामध्ये MIM आणि ओवैसीची असणारी, ओबीसी साहेबांची असणारी ताकद आहे. त्यांनीही मनामध्ये ठरवलं असतं की हे माझा द्वेष करतायत, मी त्यांचा द्वेष करू. आणि महाराष्ट्रातल्या 48च्या 48 जागा, लोकसभेच्या जागा त्यांनी जर MIM मार्फत लढवल्या असत्या तर निश्चितपणे काँग्रेसचं पानिपत झालं असतं, हे आपण लक्षात घ्या. पण त्यांनी काँग्रेसमधली उत्तर प्रदेशची भूमिका घेतली नाही. त्यांनी मोठ्या मनाने एका दिलदार पणा दाखवत की माझा स्वार्थ इथला असणारा इलेक्शन मध्ये नाही, माझा स्वार्थ जो आहे तो इथं संविधान वाचतो, माझा स्वार्थ जो आहे
इथली बीजेपी सेना सत्तेवरनं हटली, बीजेपी सेना सत्तेवरनं हटली पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला माझी एलर्जी असेल तर मीच बाजूला होतो आपल्याला जे करायचं असेल. मित्रो, हा जो दिलदारपणा आहे, हा दिलदारपणा जो आहे, हा दिलदारपणा इथल्या असणाऱ्या ओबीसीने पहिल्यांदा लक्षात घ्यावं. वंचितांची आपण सत्ता आणतोय, वंचितांची आपण सत्ता आणतोय. माळ्यांची आहे, धनगरांची आहे, लोहाराची आहे, कुंभाराची आहे, घैसाड्याची आहे, गुणगुडे जोशीची आहे, नागपंथ्यांची आहे. या सगळ्या वंचितांची सत्ता आहे. आणि या वंचितांची सत्ता येणार असेल, या वंचितांची सत्ता येणार असेल आणि त्या वंचितांच्या सत्तेमधला मी जर अडचण असेल तर मी माझ्या बाजूला काढणार. पण या वंचितांची सत्ता आली पाहिजे ही भूमिका त्या असलजी वैशी साहेबांनी घेतली. त्याचं आपल्या सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं पाहिजे असं मी आपल्या सर्वांना. की बस झालं आता उपेक्षित, थांबू आता असं हे उपेक्षित. आणि हे उपेक्षित पण आपल्याला थांबवायचं असेल, आपण संख्येने लहान आहोत हे बरोबर आहे, पण सगळे एकत्र केले तर आपण सरळ संख्येने सगळ्यात मोठे आहेत. आणि म्हणून आम्ही एकमेकाला मतं देणार आणि आम्ही निवडून देणार ही भूमिका आपण त्या ठिकाणी. उद्या मोदी काय म्हणेल ह्याच्याची मला घेणं देणं. काँग्रेसवाले काय म्हणतील त्याच्याशी घेणार. पण या देशातला समाज व्यवस्था, या देशातला समाज स्वस्थ राहावं, आज ज्यांच्याबद्दल असणारा विष बसवण्यात आलं, द्वेष बसवण्यात आला, त्याच मुस्लिम लिडरशिप कडून आपल्याला असं दिसतंय, त्याच एमआयएम कडून आपल्याला असणारं हे दिसतंय की या देशामधला भाईचारा, या देशातलं स्वातंत्र्य आणि या देशातल्या गरिबांची सत्ता ही सगळ्यात महत्व आहे, सगळ्यात श्रेष्ठ आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही कुर्बानी सुद्धा द्यायला पाहिजे. हा बदल राज्य सत्तेपेक्षा समाज बदल हा फार महत्वाचा, हा समाज बदल हा असणारा फार महत्वाचा. आणि आज समाज बदल करत असताना दंगलीला कुठे स्थान, हा समाज बदलत असताना दंगलीला कुठे स्थान, इथे व्हायलन्सला कुठे स्थान, जबरदस्तीला कुठे स्थान नाही. हा बदल मी माझ्या मनाने आणणार, माझ्या विचाराने आणणार आणि माझ्या मतातून आणणार, हा त्याच्यातला असणारा संदेश आहे. आणि म्हणून उद्याच्या या बदलामध्ये जे आपल्याला काय करायला RSS BJP वाले म्हणताय की हे संविधान बदला आणि मनुवादी संविधान आहे. हे मनुवादी संविधानाला असं नाही म्हणतात आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ एकच की शिवाजी महाराजांनी आम्हाला लढायला शिकवलं, शिवाजी महाराजांनी आमच्या हातामध्ये तलवारी दिल्या, समाजाचं सामंजस्य टिकवलं, समाजाचं सामंजस्य टिकवलं. ते
पेशवाई आली आणि आमच्या हातातली तलवार. पेशवाई आली, समाजातला असणारा सामंजस्य सत्वा आणि पुन्हा जातीवाद या देशामध्ये, पुन्हा या देशामधला जातीवाद मोकाळला आणि पुन्हा या देशाला गुलाम व्हावं लागला. अशी परिस्थिती इथे ज्यावेळेस आम्ही म्हणतो की या ठिकाणी भारतीय राष्ट्रीयत्व असलं पाहिजे, भारतीय राष्ट्रीयत्व असलं पाहिजे, संविधानिक राष्ट्रत्व असलं पाहिजे, याचं कारण की हे संविधान इथल्या संतांच्या विचारसरणी, हे संविधान इथल्या संतांच्या विचारसरणी. आपल्याला माहित असेल की RSS चे असणारे सगळे साधुवान संत RSS ते मध्ये विचारलं होतं तुम्ही असणारा साईबाबाला का माना. साईबाबा हा काय संत नाही, शेगावचे असणारे गजानन महाराज हा काय संत नाही. आणि आंब्यातून ज्यांनी पुढं काढली असा असणारा भिडे म्हणतो की तुकाराम महाराजांपेक्षा मधु हा श्रेष्ठ. तुकाराम महाराजांपेक्षा मधु हा श्रेष्ठ होता. येणारी नवीन विचारसरणी ही पेशवाईची विचारसरणी आपण एक लक्षात. येणारी नवीन विचारसरणी, येणारा RSS नवीन संविधान हे पेशवाईचं असणारं संविधान आहे. आणि या पेशवाईच्या संविधानामध्ये ज्या राज्यघटनेने आपल्याला अधिकार दिला, मग तो मताचा अधिकार असेल, स्वातंत्र्याचा अधिकार असेल, बंधुभावाचा अधिकार असेल, शिकण्याचा अधिकार असेल, तो त्याचा उद्योग सुरुवात करण्याचा अधिकार असेल, तो काढून घेऊन पुन्हा जातीच्या नावाने उघड्या उभा करणं अशी असणारी परिस्थिती. आणि म्हणून जातीच्या नावाने उघड्या होण्याची पेक्षा या देशाचं संविधान वाचवणं हे आपलं सगळं. आणि म्हणून RSS वाल्याला आम्ही असणारं आव्हान अनेक वेळा देतो, आजही देतो. तुमचा सांस्कृतिक राष्ट्रवाद काय आहे तो पहिल्यांदा सांगा. मोहन भागवत कुठल्याही मैदानावरती, कुठल्याही ठिकाणावरती या राष्ट्रीय विषयावरती तुम्ही जे म्हणताय कल्चरल नॅशनलिझम, सांस्कृतिक राष्ट्रवाद, या सांस्कृतिक राष्ट्रवादावरती आम्ही वाद घालायला आपल्याशी तयार आहोत. ठिकाण तुम्ही ठरवा, वेळ तुम्ही ठरवा, आम्ही तिथे हजर राहिल्याशिवाय राहणार नाही. एकदा आम्हाला ऐकायचं आहे की तुमचा सांस्कृतिक राष्ट्रवाद काय आहे तो सांगा. कुठच्या विचारसरणीचे तुम्ही पुरस्कर्ते आहात ते पहिल्यांदा सांगा. जगामध्ये अजून कुठेही सांस्कृतिक राष्ट्र म्हणून असं उभं राहिलेलं नाही. जगामध्ये कुठेही सांस्कृतिक राष्ट्र म्हणून उभं राहिलेलं नाही. जे काही राष्ट्र म्हणून उभे राहिलेली आहेत ती भौगोलिक राहिलेली आहे, ती इतिहासावरती राहिलेली आहे किंवा कृतीवरती राहिलेली आहे, तशी असणारी परिस्थिती. आव्हान असेल, हिंमत असेल, आव्हान असेल, हिंमत असेल, RSS आमचं असणारं हे चॅलेंज स्वीकारावं. काँग्रेसवाले देणार नाही. काँग्रेसवाले आमच्याशी म्हणतात की त्या असणारा आपण समजवता केला. आम्ही काँग्रेसवाल्यांना विचारतो की ह्यात एक देश आहे पण 2 ऍडमिनिस्ट्रेशन आहेत. या देशामध्ये 2 ऍडमिनिस्ट्रेशन आहेत. एक राष्ट्रपती चालवतो आणि एक मोहन भागवत.
कार्यकर्ते असते RSS आणि विश्व हिंदू परिषदेचे होते. मी पोलिसांना विचारतो ते केस झालं काय, साधी चौकशी सुद्धा आपण केलीत का? पकडण्याचं नाटक केलं आणि पुन्हा सोडून देण्यात आलेला आहे. कालच डोंबिवलीमध्ये RSSच्या दुकान कुलकर्णी नावाच्या 49व्या वर्षी असताना त्याच्या दुकानामध्ये सगळी हत्यारं मिळाली. मी पोलिसांना असताना शाबासकी देतो की त्यांनी इथे असताना आता RSSच्या घरांवरती धाडी घालायला सुरुवात केलेली आहे. हत्यारं जप्त करायला सुरुवात केलेली आहे. कुलकर्णीच्या घरावरती डोंबिवलीवरती आपण जसं आपण रेड केली तशी आपण असताना रेशमबाग नागपूरला सुद्धा रेड करा. AK-47 मिळाल्याशिवाय मी RSS वाल्यांना विचारतो तुम्हाला AK-47 ची गरज काय? AK-47 ची गरज काय आहे? यावर्षी विजयादशमीला पोलिसांना त्यांनी लिहून दिलं की आम्ही शस्त्राची पूजा करणार नाही, आम्ही फक्त असताना सुरी ठेवू, हत्यारं काही ठेवू. पोलिसाला म्हटलं लिहून देतात ते ताबडतोब ताब्यात घ्या. पोलीस हुशार होता. म्हटलं साहेब तुम्ही वकील आहात? म्हटलं होय मी वकील आहे. एव्हिडन्स कशाला तयार करते, पुरावा कशाला तयार करते, जाऊ द्या. पोलिसाला म्हटलं एवढा आलेला पुरावा सोडतोस का? एवढा मोठा आलेला पुरावा सोडतोय का? म्हटलं साहेब नादान आहे. म्हटलं मग नादानाच्या हातामध्ये AK-47 असता का म्हणे, किंवा सुरी सुद्धा असता का? पहिल्यांदा घेताला का? पोलिसांना मी म्हणतो या ठिकाणी सहानुभूती कोणाला दाखवण्याची गरज अजिबात नाही. जो गुन्हेगार आहे तो गुन्हेगार आहे. काँग्रेसवाल्यांना मी हेच म्हणालो की हे मोहन भागवताचं पॅरलल सरकार आहे. हे पॅरलल सरकार मोडायचं कसं याचा आराखडा आपण त्या ठिकाणी ठरवू. तेव्हा काँग्रेसवाले म्हणतात पहिल्यांदा सत्तामध्ये येऊ आणि मग आपण ठरवू. म्हटलं आम्हाला सत्तेमध्ये यायचं असेल आणि नंतर ठरवायचं असेल तर तुमची शेंडी आमच्या हातामध्ये पाहिजे. आणि तुमची शेंडी जर आमच्या हातामध्ये पाहिजे तर आमच्यावरती तुमचं सरकार अवलंबून पाहिजे, एवढी आमच्या हातामध्ये ताकद पाहिजे. त्याला काँग्रेसवाले तयार नाही. तेवढ्या प्रकाशावर हे कुठं विषय आहेत का? मी म्हटलं मुंबईचा ब्लास्ट मला फार चांगल्या रीतीने माहित आहे. वर्तमानपत्रातल्या बातम्या आल्या होत्या, कसा येणार ही बातमी आली होती, माहिती होती. पण एका पोलीस अधिकाऱ्याने 48 तास दाबून ठेवली आणि म्हणून सगळं उपस झालं. हा दाबणारा पोलीस कोण म्हटलं? आजपर्यंत त्याला असताना चौकशी केली नाही, त्याच्यावरती कारवाई झाली नाही. उलट सतपाल ज्याला DG करण्यात आलं, मुंबई पोलीसचं कमिशनर करण्यात आलं, SITचा प्रमुख करण्यात आला, अनेक जणांना नक्षलवादी ठरवण्यात आलं. रिटायर झाला, BJP मध्ये झाला आणि आता गृहमंत्री झालेला आहे. आणि म्हणतोय की इथला असताना सायन्स अशी असणारी जी माणसं की ज्याला नियंत्रण आलं ते काँग्रेस नियंत्रण आणून देत नाही. जे सांस्कृतिक राष्ट्रवाद म्हणतात त्याला देशाचं काही घेणं देणं नसतं.
जे सांस्कृतिक राष्ट्रवाद म्हणतात त्यांना देशाचं काही घेणं देणं नसतं, त्यांना त्यांच्या संस्कृतीचं पडलेलं असतं. RSSची संस्कृती काय? RSSची संस्कृती विषमतेची संस्कृती. RSSची संस्कृती काय? तर इथे असणाऱ्या द्वेषाची असणारी संस्कृती. RSSची संस्कृती काय? तर इथे असणारा भाईचारा संपवणं ही त्यांची असणारी संस्कृती. RSSची संस्कृती काय? आम्ही जे म्हणू ते जर ऐकत असतात तर तुम्हाला राहायचा अधिकार नाही, तर आम्ही तुमची कत्तल करून टाकणार, हे त्याचं असतं. बाबासाहेब म्हणाले होते की या देशामधलं कधी नाही कधीतरी या सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या संघटनेबरोबर लढा हा द्यावा लागेल वेळ आली. काँग्रेसवाल्यांना आम्ही प्रश्न म्हणतोय, ही वेळ आलेली आहे, लढायची वेळ आलेली आहे. हे जे पॅरलल सरकार आहे त्याला काढण्याची वेळ आली. एक राष्ट्र एक ऍडमिनिस्ट्रेशन राहील हे निर्माण करण्याची गरज त्या ठिकाणी राहिली. दुर्दैवाने मी असं म्हणेन की या वादाला सुद्धा एक वर्चस्ववादीचं कुठेतरी वास. काँग्रेसवाल्यांना असं वाटतंय की आपलं वर्चस्व संपेल. हळूच माझ्या कानामध्ये येऊन सांगतात हे जरा ओबीसीचं थांबून घ्या ना, कशाला एवढं वाढवत. या ओबीसीचं थांबून घ्या, कशाला एवढं वाढवतात. एक दोन जागा आपण मुसलमानांना दिलं की ते गप होती. सध्याच्या चाललेल्या भांडणामधला छुपा वाद दाखवण्यासाठी MIM आहे, पण छुपा वाद इथला सारा ओबीसीचा हा छुपा वाद हा ओबीसीचा आहे. ओबीसीला सत्तेवरती कशाला आणता? त्यांच्या हातामध्ये सत्ता आपण कशाला द्या? आपणच बसून खाऊन. आम्ही असं म्हणतोय की ह्या देशामध्ये मानवतावाद टिकवायचा असेल, वाढवायचा असेल, या मातीमध्ये रुजवायचा असेल तर कुठलाही समूह हा वंचित राहतात. बीजेपीने मुसलमानांना वंचित केलं, बीजेपी RSS ने मुसलमानांना वंचित केला, तसं इथला असणारा काँग्रेसवाले ओबीसीला वंचित करू पाहत आहेत. हे आम्ही कधी होऊ देणार नाही, हे आपण त्या ठिकाणी लक्षात. इथला वंचित कोणी राहणार? इथले सगळे समान राहतात, इथले सगळ्या बरोबरीने राहतात. कोण कोणावरती सत्ता गाजवणार नाही, हा त्याच्यातला महत्वाचा. आणि म्हणून माझं आव्हान आपल्या सगळं, नांदेडमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराचं नाव आपल्याला माहिती आहे, मी काही सांगत नाही. उमेदवारच नाही अशी असणारी परिस्थिती. आणि म्हणून डॉक्टर यशपाल भिंगे यांचं नाव नांदेड लोकसभा मतदारसंघातून आपण डॉक्टर काब्दे यांना आपण असं एकदा निवडून आणलं होतं. काब्दे पुन्हा काय निवडणुकीला उभे राहिले नाही. ते असणारा म्हणे मी असणाऱ्या लोकांचं हृदयच दुरुस्त करत बसतो. त्याला खासदार झाल्यानंतर डॉक्टर काब्देने जेवढ्या शिव्या खाल्ल्या असतील तेवढ्या इतर कुठल्याच डॉक्टरांनी खाल्ल्या नसतील. मोठे मोठे मी लढतच नाही. आता आपल्याला असणारे दुसरे डॉक्टर मिळाले, समाजशास्त्राचे डॉक्टर मिळालेले आहेत. डॉक्टर काब्दे हे हृदयाचे डॉक्टर होते. डॉक्टर काब्दे हृदयाचे डॉक्टर होते.
आता असणारे आपल्याला डॉक्टर समाजशास्त्राचे मिळालेले आहेत, डॉक्टर यशपाल भिंगे हे आहेत आणि म्हणून उद्याच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर यशपाल भिंगे यांचा विजय आपण निश्चित कराल ही अपेक्षा बाळगतो. आपल्या